क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ग्रामीण भागात मानवाबरोबरच पशुपक्ष्यांना देखील तितकीच उपचारांची अत्यंत गरज असते आणि शेतकऱ्यांचा आत्मा असलेले पशुधन हे खूप महत्त्वाचे असते। परंतु ग्रामीण भागात शासनाने सुरू केलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची नरक यातना पाहायला मिळते। असाच एक धक्कादायक प्रकार सटाणा तालुक्यातील नामपूर इंदिरानगर इथं असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था होऊन दवाखाना पडघडीला आलाय। येथील अस्वच्छतेमुळे स्थानिक नागरिकांना देखील संकटाचा सामना करावा लागतोय। गेल्या 6 वर्षापासून या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। या नामपूर शहराला 52 खेडे जोडले जातात, त्यामुळे या खेड्यावरच्या जनावरांना उपचाराअभावी मरण पत्करावं लागतंय। या पडघडीला आलेल्या दवाखान्यालगत एक नवीन रूम बांधलेली आहे, परंतु त्या ठिकाणी साधा शिपाई देखील राहत नसल्याने सदर दवाखान्याच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, स्लॅबचा भाग कोसळला, तसेच याच दवाखान्याच्या परिसरातील नामपूर मोराणे रस्त्याचे अक्षरशः चाळण होऊन मोठमोठे खड्डे पडलेत। याकडे प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही। या दवाखाना परिसरात वावर नसल्यामुळे त्या ठिकाणी टवाळखोरांचा देखील मोठा उपद्रव वाढत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। प्रशासनाने तात्काळ या पशुवैद्यकीय दवाखान्याची दयनीय अवस्था सुधारावी आणि खेडोपाड्यातील जनावरांना या ठिकाणी उपचार द्यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व महिलांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे, नामपूर, सटाणा। नामपूर इंदिरानगरमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यात स्थानिक डॉक्टर नसल्या कारणाने इथं दवाखान्याची पूर्ण नासधूस चालू आहे, तोडफोड चालू आहे आणि नामपूरला 52 खेडे जोडल्या कारणाने इथं भरपूर पशु ट्रीटमेंटसाठी येतात, पण त्यांना सोय न मिळाल्या कारणाने पशूंची बी हानी होत आहे आणि शिवाय इथे राहणाऱ्या स्थानिक म्हणजे इंदिरानगरमधील काही लोकांनाही त्रास होत आहे। मग या कारणाने आम्हाला स्थानिक डॉक्टरांची फार गरज आहे, कारण जेणेकरून पशूंची ट्रीटमेंट ही चांगली होईल आणि शिवाय दवाखान्याची देखरेखही चांगली होईल आणि कॅमेरा इथं जोडण्यात यायला पाहिजे, कारण सगळं टिंगाल टवळ वस्ती आता दवाखान्यात कोणी नसल्या कारणाने इथं येऊन तोडफोड नासधूस करतायत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।